कामगार मंत्री आकाश मुंडकर आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगाल, आज पहिल्यांदाच तुम्ही शेगावचं दर्शन घेतलं गजानन महाराजांचं आणि भाऊ साहेबांच्या समाधीसमोर झाला, काय भावना नेमक्या मंत्री झाल्यानंतर? मंत्री झाल्यानंतर खूप जबाबदारीची जाणीव होते। महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीने मला आज जबाबदारी दिली आहे। पक्ष नेतृत्वाने एवढी मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल मी त्यांचे आभार मानेल। आणि आमच्या वडिलांनी जे जनसेवेचं व्रत घेतलं होतं तेच व्रत आम्ही घेऊन पुढे चालत होतो आणि हे व्रत घेऊन चालत असताना पक्षाने एवढी मोठी जबाबदारी देणं हे खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, माझ्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित या जबाबदारीला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन। भाऊसाहेब पाहिजे होते असं आजच्या घडीला चर्चा आहे तशी? निश्चित आज त्यांच्या समोर त्यांच्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी जर मिळाली असती तर आज या जगातला सर्वात आनंदी व्यक्ती कोणी असते तर माझे वडील असते, त्यामुळे निश्चित आज ते हवे होते। कामगार मंत्र्याच्या माध्यमातून काय करायला आवडेल तुम्हाला? कामगारांचे खूप मोठे प्रश्न आहेत या राज्यामध्ये, निश्चित ते सर्व प्रश्न निकाली लावणे, कामगारांसाठी नवीन उपाययोजना करणे, नवीन धोरण आखणे, या सर्व गोष्टी यामध्ये येतात। त्यामुळे आता पहिले खात्याचा अभ्यास करणे आणि कामाला लागणे। नक्कीच तर हे होते पांडुरंग आकाश मुंडकर जे कामगार मंत्री आहेत। नेमकंच त्यांनी या ठिकाणी पद या ठिकाणी कामगार मंत्र्याचा या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर ते शेगावला आले होते, गजानन महाराज दर्शन घेतलं आणि स्वर्गवासी पांडुरंग कुंडकर यांच्या समाधीस्थळी त्यांनी या ठिकाणी नतमस्तक झाले, ते भावनिक झाले होते आणि कामगारांच्या न्यायासाठी ते झगडणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितले। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।